आई काळूबाईचा उदो उदो. आई काळूबाई भक्तांनो, तुम्ही रोज कष्ट करता, मेहनत करता, घाम गाळता, पण परिणाम काय? तर हवा तेवढा पैसा हातामध्ये येत नाही. कोणतंही काम करावं म्हटलं तर त्या कामातही यश मिळत नाही. काही उद्योग सुरू केला, व्यवसाय सुरू केला, त्यामध्येही अपयशच. असं का? कुठेच यश मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मन खिन्न होतं, निराश होतं. पण आई काळूबाई भक्तांनो, निराश होऊ नका. कारण ही जी 7 दिवसांची आई काळूबाई मातेची शक्तिशाली सेवा साधना जी आहे ना, ती नक्कीच तुम्हाला तारल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळू लागेल, हातात पैसा खेळू लागेल, केलेल्या कष्टाचा योग्य मोबदला मिळू लागेल. फक्त आई काळूबाई मातेवर पूर्ण श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून ही सेवा मनोभावे 7 दिवस करण्याचा प्रयत्न करा. कदाचित तुमच्या मनात असाही प्रश्न येईल की खरंच आई काळूबाईची ही साधना केल्याने यशप्राप्ती होते का? यश मिळते का? की फक्त एक समज आहे? आज प्रत्येकजण यशासाठी धडपडतोय. कामात, व्यवसायात, नोकरीत, अभ्यासात, एकूणच आयुष्यामध्ये. पण कितीही प्रयत्न केले तरी यश मात्र हातामध्ये येत नाही, असं अनेकांना वाटतं. तुम्ही करत असलेले कष्ट, मेहनतही कमी नसते, पण तरीही हवा तसा परिणाम मिळत नाही, यश मिळत नाही. आई काळूबाई भक्तांनो, आजच्या या 4थ्या दिवसाच्या साधनेमध्ये आईला यशप्राप्ती मिळू दे म्हणून साकडं घालायचं आहे. मला प्रत्येक कामात यश दे असं म्हणून आईला विनंती करायची आहे. जेव्हा तुम्ही श्रद्धा, विश्वास आणि पूर्णपणे आई काळूबाईच्या चरणी समर्पित होऊन ही साधना करता, तेव्हा फक्त हीच नव्हे तर आई काळूबाई मातेची कोणतीही साधना तुम्हाला अपेक्षित यश देऊ लागते. कारण आई काळूबाई माता ही अत्यंत दयाळू आहे. ती भक्तांची श्रद्धा ओळखते, भक्तांच्या अडीअडचणी, दुःख, संकट, समस्या ओळखते आणि त्यांच्या मदतीला धावून येते. तुमच्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नांना आई काळूमाता यशाची साथ देते. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या गोष्टी हळूहळू शक्य होऊ लागतील. जिथे मार्गही दिसत नव्हता तिथे नवीन संधी तुम्हाला दिसू लागतील आणि जिथे निराशा होती तिथे आत्मविश्वास निर्माण होईल. कारण आई काळूबाईची लीला ही अगाध आहे. ही सेवा केल्याने यश मिळते का? तर हो, नक्कीच मिळतेच. म्हणून मनापासून ही 7 दिवसाची सेवा साधना नक्की करण्याचा प्रयत्न करा. आईवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवून करण्याचा प्रयत्न करा. परिणाम तुम्ही स्वतः बघाल. यश हे या सेवेमुळं मिळतेच मिळते. आई काळूबाईला अंतर्मनातून साथ घालून ही सेवा करा आणि बाकी सगळं काही ते आई काळूमातेवर सोडून द्या. तुमच्या समोरची दुःख, संकट, अडचणी, समस्या या सगळ्यामधून आई काळूबाई माता अतिशय अलगदपणे बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. कारण ती आपली आई आहे आणि आई कधीही आपल्या लेकराला दुःखामध्ये, संकटामध्ये, अडचणीमध्ये ठेवत नाही. एवढंच ध्यानात ठेवायचं आणि मनापासून आईची सेवा साधना करण्याचा प्रयत्न करायचा. ओम श्री काळेश्वरी नमः. ओम श्री काळेश्वरी नमः. ओम श्री काळेश्वरी नमः. ओम श्री काळेश्वरी नमः.
ॐ श्री काळेश्वरी नमः। 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 ॐ श्री
काळेश्वरी नमः. ॐ श्री काळेश्वरी नमः. ॐ श्री काळेश्वरी नमः. ॐ श्री काळेश्वरी नमः.